आज दिनांक 1 जून 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत हिंगोली येथे सकाळी ठीक 11 वाजता सर्व आंबेडकरवादी समाजाच्या वतीने आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात महामोर्चा काढण्यात आला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते समाजभूषण मधुकर मांजरमकर, किरण घोंगडे, विजयकुमार इंगळे, दिनेश हनुमंते, सम्राट गायकवाड, नगरसेवक रवींद्र वाढे, प्रमोद कुलदीपके, ज्योतिपाल रणवीर, बंडू नरवाडे, अक्षय इंगोले, राजू इंगोले, काशीनाथ गायकवाड, योगेश नरवाडे, निखिल कवाने यांच्यासह सर्व आंबेडकरवादी समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या। प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। अरुण दिपके, TV7 हिंगोली। उर्वरित सामाजिक कार्यकर्ते जे नेते मंडळी असतील त्यांना त्या मुख्य मंचावरती त्यांना भाषण करण्याची संधी देण्यात येईल। सरकारचं करायचं काय? थोडं माहिती मागवलं। अरे केंद्र सरकारचं करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंचशील ध्वजाचा हक्कू संघाचा भारतीय संविधानाचा जय 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 भीम, जय भीम, जय भीम। झालंच पाहिजे सरकारचं करायचं काय? व्यवस्था करा। आम्ही जी कलासरे नगरसेवक वाढे बलखंडेची सन्मान्य नगरसेवक म्हणजेच अनुसूचित जातीमध्ये अंतर्गत असलेल्या 59 जातीमधील 58 जातीचा सर्वच समाज वर्ग आज या निषेध मोर्चामध्ये या ठिकाणी सहभागी होण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी सहभागी झालेला आहे। आणि हा निषेध मोर्चा म्हणजेच राज्य सरकारला, येथील केंद्र सरकारला एक प्रकारे या ठिकाणी इशारा आहे। कोणाचा फायदा होतो, कोणाचा तोटा होतो हा विषयच नाही। खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय राज्यघटनेचा कलम 42 नुसार जे 13% आरक्षण आहे ते अबाधित राहण्यासाठी, हे कायम राहण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहोत। सर्व पक्षाच्या वतीने कुठल्याही एका पक्षाचा मोर्चा नव्हता, पण आदरणीय गवई साहेबाबरोबर न्यायाधीश जे आक्रोश करत आहेत ते खालचा पॅरेग्राफ त्यांनी वाचलेला नाही, वरचाच पॅरेग्राफ वाचून जनतेमध्ये गैरसमज न्यायाधीशाबद्दल करत आहेत। म्हणून जनतेला असं आवाहन करतो की जे कोर्टाची जी नकल आहे, जे त्यांचं जजमेंट आहे ते काढून घ्यावं। आज हिंगोली शहरामध्ये 400 वकील आहेत मागासवर्गाचे, SCचे। मग 400 असून या मोर्चामध्ये कोणीच सामील झालं नाही। का झालं नाही? काय जजमेंट साहेबांना दिले हे त्यांना कळलेलं आहे। म्हणून हे फक्त गैरसमज आहे। म्हणून आजचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा, आक्रोश मोर्चा निघाला आणि मोर्चामध्ये पोलीस बंदोबस्त फार चांगल्या प्रकारे होता। तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी निवेदनावर चर्चा करून शासनाला निवेदन पाठवण्याचं आश्वासन दिलेलं आहे।